डेटा सेंटर विरोधात वेकअप ठाणेकर या संस्थेनं दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला। आज सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणाऱ्याचा इशारा दिला आहे। बाळकोम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे। या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार असून या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास आणि 990 डेसिबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे। या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं, वृद्धांना सहन करावा लागणार असून त्याविरोधात वेकअप ठाणेकरचे दयानंद लेणे, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे इत्यादींनी मागील आठवड्यात जन आंदोलन उभं करण्याचा निर्णय जाहीर केला होता। मागील गुरुवारी या शिष्टमंडळाची अॅमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत पालिका आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती। मात्र अॅमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्यानं वेकअप ठाणेकर नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं। आज सकाळी 10 वाजता बाळकोम येथील प्रस्तावित डेटा सेंटर बाहेर हातात फलक घेऊन आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर उडवला। आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकोम गाव, कोळशे, लोकाळे येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकोम येथे होणारच नाही यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा दिला। याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की ठाणेकरांचं पाणी, वीज जबरदस्तीनं घेऊन अॅमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणार आहेत। हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत, त्या बदल्यात ठाण्याचं पाणी, वीज जबरदस्तीनं घेतली जाणार आहे। म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे। प्रस्तावित प्रकल्पाच्या 1 किलोमीटरच्या परिघात 8 पेक्षा जास्त मोठं गृहसंकुल, 5 शाळा, 3 रुग्णालयं, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून 400 मीटरच्या आत असलेल्या एका बाल रुग्णालयाचाही समावेश आहे। जगभरातील मोठे डेटा सेंटर्स 90 डेसिबलपर्यंतचा सततचा आवाज निर्माण करू शकतात। इतर उद्योगांच्या उलट डेटा सेंटरमधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही। याच परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याची गरज आहे। हा डेटा सेंटरच्या पर्यावरणावरही याचा परिणाम होऊ शकतो असं नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा 40शी गाठतोय। आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान 3 अंश सेल्सिअस ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकतं। या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मगो, जगदीश खैरालिया, ऋता आव्हाड इत्यादीही सहभागी झाले होते। बदलतं असं म्हटलं जात आहे, मात्र ठाणेकरांच्या जीवावर उठणारे देखील प्रकल्प या ठिकाणी येत आहेत। डेटा सेंटरला विरोध आहे, सर्वसामान्य ठाणेकरांच्या साठी आपण रस्त्यावर उतरलेला आहात। राजकीय सगळं बाजूला ठेवून हे बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक, डिझेल वापरणार आहे। त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश। तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे। मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब अॅमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, यू वेलकम। बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही अॅमेझॉनच्या विरोधात आहोत। रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत। त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे। जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत। फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल। म्हणजे बांधकाम मजूर
इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत. आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोकं जी उतरली आहेत, सामान्य लोकं उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत. आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही. थँक्यू.